पुण्यामध्ये झुरळ परिषद ही रद्द करण्यात आलेली आहे। खरं तर हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल किंवा प्रश्नसुद्धा पडेल, मात्र सध्या सोशल मीडियावर आपण पाहतोय की कॉकरोच जनता पार्टी या नावाने एक राजकीय पक्ष म्हणजे ज्याला डिजिटल पॉलिटिक्स आपण म्हणतो तो स्थापन झालेला आहे। खरं तर न्यायाधीशांनी ज्या पद्धतीनं तरुण बेरोजगारांना झुरळ असा शब्द म्हणून उच्चारलेलं होतं आणि याचा राग म्हणून आपण पाहिलं की जे बेरोजगार असतील किंवा तरुण असतील, उच्च शिक्षित तरुण असतील, त्यांनी मिळून ही कॉकरोच जनता पार्टी काढलेली आहे, ज्याचे 4 दिवसामध्ये आपण पाहतोय की लाखो फॉलोअर्स हे सुद्धा झालेले आहेत आणि अक्षरशः सोशल मीडियावर या कॉकरोच जनता पार्टीने धुमाकूळ सुद्धा घातलेला आहे। तरुणाईचा मोठ्या प्रमाणात यांना खरं तर पाठिंबा पाहायला मिळतोय। जे वक्तव्य न्यायाधीशांनी केलेलं होतं ते असं होतं की राज्यातले जे तरुण आहेत, देशातले जे तरुण आहेत ते एकीकडे पत्रकार होतात, नंतर ते RTI ॲक्टिव्हिस्ट होतात आणि कुठेतरी व्यवस्थेला आव्हान देतात, अशा पद्धतीचं त्यांनी आव्हान केलेलं होतं आणि वक्तव्य केलेलं होतं। त्याच्यानंतर याचे पडसाद आपण उमटताना पाहायला मिळतात आणि हे सगळं करत असताना त्यांनी बेरोजगार तरुणांचा उल्लेख आहे तो कॉकरोच म्हणजे झुरळ असा केलेला होता। त्यानंतर देशभरातली तरुणाई कशा पद्धतीने आक्रमक झालेली आहे आपण पाहतोय आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीने सध्या कॉकरोच जनता पार्टी ही तुफान व्हायरल झालेली आहे। तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर गेलात तर तुम्हाला लगेचच आपल्या मोबाईलवर अशा पद्धतीने कॉकरोच जनता पार्टीचे पोस्टर्स आहेत ते सुद्धा व्हायरल झालेले पाहायला मिळतात। मात्र याच कॉकरोच पार्टीच्या अनुषंगानं पुण्यामध्ये झुरळ परिषद आयोजित करण्यात आलेली होती। त्याचं नियोजन सध्या सुरू झालेलं होतं। पुण्यातील ज्येष्ठ वकील असलेले असीम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या माध्यमातून ही झुरळ परिषद आयोजित करण्यात आलेली होती। पुण्यातील एका कार्यालयामध्ये ही झुरळ परिषद होणार सुद्धा होती। याचं उद्दिष्ट एकच आहे की ज्या पद्धतीने न्यायाधीशांनी तरुण बेरोजगारांना हिणवलेलं आहे, त्यांना झुरळ असं म्हटलेलं आहे, त्याच तरुणांना एकत्रित करून त्यांना नवीन दिशा देण्याचं काम आहे ते या झुरळ परिषदेच्या माध्यमातून होणार होतं। त्याचं नियोजन सुरू होतं। सगळे पुण्यातले राज्यातले जे वकील आहेत, नामवंत व्यक्ती आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार असतील, पोलीस असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा सगळ्यांना आणि खास करून तरुणांना एकत्र आणण्यासाठी ही झुरळ परिषद आयोजित करण्यात आलेली होती। पण आता ज्यांनी हे बेरोजगार तरुणांबाबत वक्तव्य केलेलं होतं, झुरळ असं त्यांना संबोधलेलं होतं, त्यांनी अखेर यामागे U-टर्न घेतलेला आहे, माफीनामा घेतलेला आहे आणि हे त्यांचं जे वक्तव्य होतं ते बोगस डिग्री घेऊन शिक्षण घेणारे किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे बेरोजगार तरुण आहेत त्यांच्या विरोधात ते वक्तव्य होतं असं त्यांनी घुमजाव केलेला आहे। त्यामुळे ही झुरळ परिषद आता ऐनवेळी रद्द करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये ही झुरळ परिषद होणार होती पण तुर्तास तरी न्यायाधीशांनी त्यांची दिलगिरी दाखवत, त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते मागे घेतलेलं आहे असं म्हणत या विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी त्यांची ही झुरळ परिषद होणारी होती ती तुर्तास तरी रद्द केलेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये आपण पाहतो की आखाडा पार्टी किंवा वेगवेगळ्या परिषदा होऊ घातलेल्या होत्या ज्या चर्चेचा विषय ठरलेल्या होत्या आणि आता ही झुरळ पार्टी किंवा झुरळ परिषद जी होणार होती त्याची सुद्धा उत्सुकता खरं तर पुण्यातल्या तरुणांना होती। अनेक जण ते त्यांच्या संपर्कात सुद्धा होते, पण आता ही झुरळ परिषद आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये रद्द सुद्धा करण्यात आलेली आहे। अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।